महाराष्ट्राची कुलस्वामिनी अन्नपूर्णा स्वरूपातील शाकंभरी देवीचे दर्शन, नवरात्रोत्सवाचा भक्तिमय प्रारंभ। महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी पौष शुक्ल अष्टमीच्या पावन पर्वावर भक्तिमय आणि धार्मिक उत्साहात प्रारंभ झाला। पहाटेच्या निर्मळ वातावरणात तुळजापूर पावन नगरी देवीमय झाली होती। जय भवानी जय तुळजाभवानी या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेले। पहाटे पारंपरिक विधीनुसार श्री तुळजाभवानी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली। मंदिरातील मुख्य पुजारी आणि वैदिक ब्राह्मणांनी शास्त्रोक्त मंत्रोच्चारात देवीची महापूजा केली। देवीला कणकीचे दिवे, शाकभाजी, फळे, धान्य आणि विविध समृद्धीची प्रतीके अर्पण करण्यात आली। शाकंभरी देवी ही अन्नपूर्णा परिसरात स्वरूपात जगाचे पालन पोषण करणारी असल्याने या नवरात्र उत्सवाला विशेष धार्मिक महत्त्व आहे। सकाळी अभिषेक, अलंकार, महापूजा, नैवेद्य अर्पण, आरती अशा विविध धार्मिक वातावरणात भक्तिरसाने ओथंबून गेले होते। देवीचे आकर्षक अलंकार, पुष्पसज्जा आणि दीपमाळांनी मंदिर परिसर उजळून निघाला होता। देवीचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत मनोकामना व्यक्त केल्या। शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर संस्थांकडून भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून दर्शन रांग, स्वच्छता, पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा याकडे विशेष लक्ष देण्यात आलेलं आहे। शाकंभरी नवरात्र काळात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम आणि विशेष पूजा आयोजित करण्यात येणार आहेत। शाकंभरी देवीच्या कृपेने धान्य संपत्ती, आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते अशी भाविकांची श्रद्धा आहे। या पवित्र नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तुळजापूर नगरीत भक्तिभाव, श्रद्धा आणि आध्यात्मिक आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील 9 दिवस देवी दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे। पाहत रहा तुळजापूरनामा न्यूज चॅनल, धाराशिव, तुळजापूर। आप देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज।